नमस्कार. मी ज्योतिषाचार्य संजू. आज आपण प्रथम स्थानातून कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या जातात या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. जातकाचे प्रथम स्थान म्हणजे लग्नस्थान, तनुस्थान, जातकाचे शरीरसुख, रंगरूप, ठेवण, स्वभाव, शील, आरोग्य, आयुष्य, तेजस्वीपणा, बलवत्ता, यश, मस्तक, कपाळ, व्रण व जन्मखून, प्रश्नकर्ता, पूर्व दिशा, केंद्रस्थान, एक उद्योग, धर्म त्रिकोणापैकी एक स्थान, हे सर्व गोष्टी प्रथम स्थानावरून बघितल्या जातात. द्वितीय स्थान हे धनस्थान आहे. धनस्थानामधनं कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे आपण आता पाहूया. हे धनस्थान वाचास्थान, संपत्तिक स्थिती, वडिलोपार्जित धन, कुटुंब, आश्रित लोक, उजवा डोळा, तोंड, दात, वाचा, नाक, रुची, गळा, मान, एक मारक स्थान, मृत्युजाल, पैसा मिळण्याचे प्रयत्न, अर्थत्रिकोण, वस्त्रालंकार, पत, ठेवणीतले कपडे, सुवर्णाधील धातू, ह्या सगळ्या गोष्टी द्वितीय स्थानातून पाहिल्या जातात. तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे. धैर्य, वीर्य, धाकटे भावंड, हस्तलाघव, लेखन, बरगड्या, उजवा कान, खांदे, हात, बुद्धी, कर्तव्य, स्वर, वाणी, कंठ, प्रवास, छंद, दळणवळण, पत्रव्यवहार, गूढशास्त्रे, आयुष्य, मृत्यूविचार, कामत्रिकोण, सन्मान पतके, आहार, रस्त्यावरील जागा, ज्योतिषशास्त्रात रस, ह्या सगळ्या गोष्टी तृतीय स्थानातून बघितल्या जातात. आता आपण पाहणार आहोत चतुर्थ स्थान कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी संबोधले गेले आहे. माता, सुख, ऐश्वर्य, विद्या, बांधव, वाहने, दुभते, पशु, चतुष्पाद, दूध, मनोगुण, गुप्त ठेवलेले धन, यावर जमीन जुमला, बाग, खाणी, जल, शेती, उद्योग, छाती, फुफ्फुसे, मन, स्तन, हृदय, उत्तर आयुष्य, दिशा, मोक्ष त्रिकोण, केंद्रस्थान, पती पत्नीचा व्यवसाय, सासरे, अपवाद, सुग्रास भोजन, श्रुतिशास्त्र, यासाठी हे चतुर्थ स्थान बघितले जाते. आता आपण पंचम स्थानावर संतती स्थान हे एकच पाहिले होते. आता संतती स्थानातून अजून कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात या विषयावर चर्चा करणार आहोत. बुद्धी, लेखन, काव्य, पदभ्रष्टता, दुष्टेपणा, विद्या, मंत्र, ग्रंथकर्तृत्व, चातुर्य, रेस व अकल्पित धन, स्त्री प्रेम, उपासना, दैवत, कणा, कुशी, पोट, हृदय, शील, प्रेमसंबंध, धर्म त्रिकोणापैकी एक स्थान, खेळ, मंत्र, तंत्र, या गोष्टी या स्थानावरून पाहिल्या जातात. असे हे पंचमस्थान आपण आत्ता शिकलो. षष्ठ स्थान
हे रोगस्थान आणि शत्रुस्थान एवढेच आपण अभ्यासले होते. आता या स्थानातून आपण अजून कोणत्या गोष्टी बघणार आहोत ते अभ्यास करू. शत्रू, रोग, व्रण, संकटे, अब्रू, शत्रुनाश, चोरीचे भय, मातुल घराणे, सावत्र आई, कर्ज, नोकरी, नोकर, चतुष्पाद, अस्त्र, ओटीपोट, नाभी, कंबर, एक अनिष्ट स्थान, लहान आतडी, अर्थ त्रिकोण, कलह, कैद या सर्व गोष्टी या षष्ठस्थानातून आपण बघणार असतो. कुंडलीत षष्ठस्थानात एवढ्या गोष्टी बघितल्या जातात. यावर आपण आत्ता अभ्यास केला आहे. आता सप्तम स्थानावरून आपण कोणत्या गोष्टी अभ्यासणार आहोत ते आपण पाहूया. सप्तम स्थान हे विवाह स्थान आहे. वैवाहिक जोडीदाराचे स्थान, त्याचे रंगरूप, स्वभाव, लैंगिक सुख, व्याभिचार, भागीदार, कर्ज, उघड शत्रू, प्रतिस्पर्धा, रणांगण, स्वतंत्र धंदा, ओटीपोट, गुहेंद्रिय केंद्र व एक मारक स्थान मानले गेले आहे. काम त्रिकोण, पश्चिम दिशा, परदेश योग, चोरी, चोरी प्रकरण, गमन, प्रवासात खंड, वीर्य, दत्तक पुत्र, अधिकाराचा नाश, चोर, चोरी, परदेश गमन या सर्व गोष्टी सप्तम स्थानातून बघितल्या जातात. आता आपण अष्टम स्थानाबद्दल विचार करणार आहोत, अभ्यासणार आहोत. हे अष्टम स्थान म्हणजे मृत्यूस्थान एवढे आपण पाहिले होते, पण या स्थानातून अजूनही काही गोष्टी बघितल्या जातात. त्याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत. अष्टम स्थान हे मृत्यूस्थान. मृत्यू, अपमृत्यू, त्याची कारणे, आयुष्य, चिंता, गुप्तधन, पीडा, पातके, शत्रू, वासना, धन, मोठी आतडी, गुहेंद्रिये, गर्भाशय, गुद, सासूरवाडी, मागील पुढील जन्म, एक अत्यंत अशुभ स्थान अशा या गोष्टी या अष्टम स्थानावरून पाहिल्या जातात. आता आपण नवम स्थान हे भाग्यस्थान एवढेच आपण पाहिले होते. आता या भाग्यस्थानातून अजून कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. भाग्यस्थान, कीर्ती, धर्म, श्रद्धा, तीर्थयात्रा, दूरचे प्रवास, पिता, पितर, वृद्ध मंडळी, गुरु, मेहुणे, नातवंड, भाऊजय, उच्च शिक्षण, विज्ञान, मांड्या, एक धर्म त्रिकोण, शील, उत्तम कुळ, अत्यंत शुभस्थान, प्रताप, सज्जन संगती, अष्ट ऐश्वर्य हे सर्व ह्या स्थानातून पाहिले जाते. याच्यावर आपण अभ्यास केला. आता आपण दशम स्थानातून कोणते काय काय प्रकार बघितले जातात हे आपण बघणार आहोत. आपण दशम स्थानातून फक्त कर्मस्थान हा विषय आपण बघितला होता. आता दशम स्थानातून अजून बऱ्याच काही गोष्टी समजतात. पिता, पितृसुख, भोगवृत्ती, कर्तव्य, व्यवसाय, अधिकार, सन्मान, कीर्ती, व्यापार, गुडघे, मांड्या, सासू, प्रवास, तृण, डोक्यावरील आकाश,
तसेच दक्षिण दिशा बलवान, शुभ केंद्रस्थान, अर्थत्रिकोण, संन्यास, वेद यज्ञ, मंत्रसिद्धी, दत्तपुत्र दत्तकपुत्र, वैद्य ह्या गोष्टी ह्या दशमस्थानातून बघितल्या जातात. हे आपण आत्ता अभ्यासले आहे. आता एकादश स्थानातून आपण कोणत्या गोष्टी पाहणार आहोत ते अभ्यासणार आहोत. एकादश स्थान हे लाभस्थान आहे. लाभस्थानातून द्रव्यार्जन, सर्व प्रकारचे लाभ, सिद्धी, वडील भावंडे, मित्र, शेजारी, सुना, जावई, रसाळ अन्न, पोटऱ्या, डावा कान, कामत्रिकोण, स्वाधिकार या गोष्टी लाभस्थानातून पाहिल्या जातात. आता द्वादश स्थानामधून आपण कोणत्या गोष्टी बघितल्या जातात या विषयावर अभ्यास करणार आहोत. व्ययस्थान, खर्च, पीडा, आपत्ती, तृण, वैर, दंड, कैद, कुकर्म, शय्यासुख, परदेश, डावाडोळा, पाऊले, रुग्णालय, काका, आत्या, मनोव्यथा, एक मोक्ष त्रिकोण, संन्यास, अत्यंत अशुभ स्थान, शीलभ्रष्टता असे ह्या स्थानातून पाहिले जाते. असे हे द्वादश स्थान आत्ता आपण अभ्यासले आहे. प्रत्येक पहिल्या स्थानापासून 12 स्थानापर्यंत आपण प्रत्येक स्थानातून काय शिकलो हे आपण आता पाहिले. हे माझे सेशन तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढील अभ्यास आपण लवकरच पाहणार आहोत. धन्यवाद.